तो चलिए शुरू करते हैं। आज आहे चतुर्थी आणि आम्ही म्हणजे थोडंसं पीठ होतं तांदळाचं, उकडीचे मोदक करणार आहे. माहिती आहे पीठ मी म्हणत होती दाखवते, थांबा बाई. तर हा मोदक बनवला मी, हा सगळ्यात मोठा. थांबा. तर हा मोदक येत नाही आहेत आज आमचे, पीठच थोडंसं होतं म्हणून तरी केलं आहे ट्राय. काय तुटलेच, 3 गोळ्या झाल्या, आता 2च राहिले. समजलं ते. तर उकड कशी काढायची असते मला माहीत नाही, तुमच्या मम्मीला विचारा तुम्ही पण. माझी पण मम्मीनेच काढली, सारण पण मम्मीनेच बनवले, फक्त बनवते. हे असं पाण्यात उकड नीट नसेल झाली तर असं पाण्यात बुडवून घ्यायचं आणि मळायचं. म्हणजे ती कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत. अशी कन्सिस्टन्सी येते बघा, पाटी होती मग त्याची, म्हणजे तुटत नाही. तुटत असेल तर म्हणजे कच्चं असतं अजून. आणि हे नंतर ना त्या भांड्याला खालून तेल लावायचं, नाहीतर पान ठेवून पानावर मोदक ठेवायचे आणि उकडायचे 10 मिनिट. किती मोदक आहेत त्याच्यावर डिपेंड. आधी भांडं जरा गरम व्हायला ठेवायचं, प्रीहीट. हे सगळं माहिती आहे मला. हे असं सारण भरायचं, जरासं प्रेस करायचं, ठीक आहे. तर अजून भरायचं आणि कसं दाखवतो तुम्हाला, असं हळूहळू एकत्र करायचं. झाला मोदक. करते आता शेवटचा. आता बाय. माझं पण मी सकाळपासून काय खाल्लं नाही, माझा उपवासच झाला असं, पण मी जेवणार आहे आता. मला नाही कंट्रोल व्हायचे. हे असं करायचं आधीच, असं बाऊलसारखं दिसते का. सारण भरायचं त्याच्यात. मला आली वाटतं स्कूलमधून गाड्यांचा आवाज होत असेल नाही. काय स्कूलमध्ये झोपलेली का, झोपू दे असं म्हणली का तिने. इकडे तू माझं जॅकेट का घालून गेली, रोज हा स्कूलचं आता चेंज झालं असेल ना स्वेटर. 2 hours later. 12 मोदक झाले. इडलीच्या भांड्यात नाही ठेवणार आहे असं हे. आणि थांबा मला एक हाताने झेपलं तर दाखवते. असं हे पातेलं, त्याच्यात पाणी, त्याच्यावर ही चाळणी आणि मग मी पान आणते, मग ते धुवून ठेवूयात. जेवायला बसत होते म्हणलं आता हे पण दाखवून जाऊयात. काय जेवते मग, मेथीची भाजी, पायनॅपल, चपाती आणि लोणचं. असं पान हे कट करायचं, हळदीचंच आहे कारण आमच्याकडे काय घरात केळीचं झाड नाही आहे त्याचं पान आणायला. ते हाय झाड ते तिकडे लांब इथनं दिसतं स्कूलमध्ये. ओके
व्हिडिओ चालू आहे माझा. अरे अरे ऍडजस्ट व्हा. मला कशा झालं मला दाखवते बॅक कॅमेराने. बाय. A few minutes later. कॅमेरा पुसत होते मी. कसं छान दिसतात ना. 12च झाले कारण की पीठच कमी होतं आणि आमचं काही ठरलं नव्हतं असं. आम्ही फक्त गणपतीतच मदत करतो. हे जेवते मी. हे सारण अजून मोनूसाठी पण पायनॅपल आहे. अजून बरेचा भात पण आहे पण मला नाही खायचा. माझं थोडीच उपवास. आता हे उकडत ठेवणार. मम्मीने काय प्री हीट नाही केलं, डायरेक्ट तसंच ठेवणार आहे. मग उकडून झाल्यावर दाखवते तुम्हाला. बाय. तर मोदक झालेत. सॉरी इकडे लाईट आहे. आणलेत मी. हा वाला स्नॅप फक्त मी प्रगतीला दाखवायला काढलेला. 1 hour later. व्लॉगच नाही केला. पायाला आली ती. आम्ही नारायणपूरला गेलो. मग मला रस्त्यात किरण भेटला. मग अजून कोण कोण भेटलं. सगळीच आज नारायणपूरला आली वाटतं. आणि मग आम्ही खाल्लं थोडंसं आणि आता घरी आले. मी दमले. मी काय ना गाडी चालवून पावसात भिजूनच दमले. बाय बाय. घरी जाऊन बघते आता. थांबा जाते. काय नाही आणि मग घरी. म्हणजे तुझ्या मनात खूप असतं ग, पण नाही करताय. आणि तू येतेस ना याचं खूप कौतुक वाटतं बघ. वाटत नाही. असाच मी अभ्यास करते. आता झोपून झालं माझं. आता झोपून उठल्यानंतर इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करता आला. दीदी आली त्रास द्यायला. मग आता व्हिडिओ काढते की मी अभ्यास कसा करते ते काढते. असं कसं होतं. बाय मग. मध्येच मारलं डायरेक्ट. दाखव. हाफ मला तिला. नॅचरल स्किन म्हणतात त्याला. ओके. असा बर्फ राहतो. The political supremacy. This is known as colonialism. लय मोठ्या अभ्यासाचे अभ्यास करते. कर गे. Imperialism means a system of which powerful country controls the other. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.